मी त्यांना विनंती करतो त्यांनी स्टेजवरती यावं. पारू जा. पारू बाई ते तमाशा नको प्लीज जा. अहिल्या आत्ता नको. घे. अहिल्या पारू मॅडम तुम्ही हात लावा ना प्लीज. पारू मॅडम तुम्ही हात लावा ना. या शूटमधून पारूला 4 पैसे मिळतील म्हणून तू हे वागलास. पण अरे हे सगळं करण्याआधी एकदा ऍटलीस्ट एकदा सासू मॉमला विचारलं असतंस तर बरं झालं असतं ना. परमिशन नाही घेतलीस ओके फाईन, पण शूट झाल्यानंतर तरी जे काही घडलं हे सगळं जाऊन सासू मॉमला सांगायला हवं होतंस ना तू. आणि रीत तू तरी किमान येऊन मला सांगायचं होतंस. हे बघ आपण काही दिवसात लग्न करणार आहोत. होणारी बायको आहे मी तुझी, या घराची होणारी सून आहे. तुला माझ्यापासून कुठलेही सिक्रेट्स लपवण्याची काय गरज आहे आता. वहिनी मी पण खूप अडवलं आदित्यला, खूप म्हणजे खूप. एक वेळ तर अशी आली की मी आदित्यच्या पाया पडले. म्हणाले की फोन कर वहिनींना, फोन कर, वाटलं तर मी करते. पण माझं कोणीही काहीही ऐकलं नाही हो. ही मूर्ख बाई तोंड मिटून गप्प बसली तर जास्त बरं होईल. वहिनी मला काय वाटतंय माहितीये का, हे सगळं ना या मारुतीने आणि पारूने केलंय. हो त्यांना आधीपासून माहिती होतं हे सगळं. हे बघा मला मान्य आहे तुमचा खूप विश्वास आहे यांच्यावर, पण यांचा आहे का तुमच्यावर? नाही. तुम्ही तर भाऊ मानताय मारुतीला, पण यांनी काय केलं, एका भावाने आपल्या बहिणीचा विश्वासघात केला. नाही 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 अहिल्या मॅडम मला माफ करा. मला याच्यातलं काहीच माहिती नाहीये. माहित नव्हतं तर मग आज त्या अवॉर्ड फंक्शनला तू तुझ्या मुलीसोबत हौसेने आला कसा रे? हा मी सांगते ना बहिणी, या बाप लेकीचा काहीतरी मोठा प्लॅन असणार आहे. आपल्या आदित्यला नादी लावायचं आणि ही किर्लोस्करांची सगळी प्रॉपर्टी हडप करायची. नाही मॅडम
मी शपथ घेऊन सांगतो, माझा जीव गेला तरी हे असले वंगाळी विचार माझ्या डोक्यात येणार नाहीत. आई म्हणायचा अधिकार तू त्याच दिवशी गमावलास ज्या दिवशी तू मॉडेलिंग करायचं ठरवलं. तू शांत व्हा. तू ऐकलं श्रीकांत? हा मुलगा म्हणतोय मी त्याच्यावर विश्वास ठेवावा. ठेवू विश्वास? तू सांग, तुझ्या इतकं मला कोण ओळखतं? मी याच्यावर विश्वास ठेवावा असं वागलाय का हा? तुला वाटायचं ना श्रीकांत की हा अगदी माझ्यावर गेलाय. माझा शब्द कधी मोडत नाही. माझ्या तोंडून शब्द निघायचा राहू दे, मनात जरी विचार आला तरी ओळखतो हा. मग आज कसा चुकला? आपण अपार कष्टाने उभं केलेलं हे किर्लोस्कर साम्राज्य, त्याचे सगळे अधिकार आपण ह्याच्याकडे सोपवलेत, अगदी डोळे झाकून. आणि का नाही? पोटचा मुलगा आहे हा. या हाताने लहानाचा मोठा केलाय त्याला. 5-6 वर्षांचा होता जेव्हा आपण गावदेवीच्या दर्शनाला गेलो होतो. त्या आवारात खेळता खेळता पडला आणि त्याच्या डोक्याला खोक पडली. रक्त व्हायला लागलं. तू त्याला हॉस्पिटलमध्ये घेऊन जायच्या गडबडीत होता. मी पटकन साडीचा पदर फाडला आणि त्याच्या डोक्याला पट्टी बांधली. रक्त थांबलं. काही दिवसांनी ती जखम बरी सुद्धा झाली. पण त्यानंतर कित्येक दिवस हा मुलगा त्या पदराचा तुकडा खिशात घेऊन फिरत होता आणि सगळ्यांना सांगायचा, माझ्या आईच्या पदरामुळे मी बरा झालो. आईच्या फाटक्या चिंधीवर भाबडा विश्वास ठेवणारा, माझ्यावर असीम प्रेम करणारा हा मुलगा, आपल्या घेतलेल्या श्वासाची खबर देणारा हा मुलगा आयुष्यातला इतका मोठा निर्णय घेतो आणि त्याला एकदाही आपल्या आईला सांगावंसं वाटलं नाही. मी कुणीच नाहीये का श्रीकांत त्याची?